नमस्ते. मी डॉक्टर वसंत उमाळे, जनरल फिजिशियन, धाराव्याला प्रॅक्टिस करतो आहे. आणि आज मी या विषयावर महत्त्वाच्या विषयावर म्हणजे हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. हायपरटेन्शन हायपरटेन्शनची व्याख्या म्हटलं तर साधारणतः 40 वर्षाच्या वयाच्या वरच्या पेशंटमध्ये 140 वरचं ब्लड प्रेशर, ज्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो, आणि खालचं 90 मिलीमीटर ब्लड प्रेशर असेल तर त्याला आपण डायस्टोलिक, आणि ह्याच्यावर जर असेल तर आपण त्याला प्रायमरी हायपरटेन्शन किंवा स्टेज 1 हायपरटेन्शन. त्याच्यानंतर मग त्याच्यावर जर असेल त्याच्या वरच्या वयात तर आपण त्याला सेकंड स्टेज हायपरटेन्शन. आणि सेकंड स्टेज हायपरटेन्शनमध्ये औषधाची फार गरज असते, जी की तुम्हाला न चुकवता तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं येते की स्टेज 3 हायपरटेन्शन, ज्यामध्ये तुमचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे म्हणतो आपण ते 130च्या सतत वर राहतं. त्याला मग कॉम्बिनेशन ड्रग थेरपीमध्ये औषधोपचार नियमित घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची काळजी फार महत्त्वाची असते. कारण ह्या स्टेजमध्ये तुम्हाला पक्षाघात वगैरे असे कुठलेही आजार होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या याला धोकासुद्धा होऊ शकतो. धन्यवाद.